नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वैभव आंबेकर. आज आपण बघणार आहोत ITIच्या MMV ट्रेडच्या फर्स्ट इयरच्या जी क्वेश्चन बँक दिलेली आहे भारत स्किलवर. ती क्वेश्चन बँक आपण सोडवणार आहोत. मॉड्यूलप्रमाणे त्याच्या टेस्ट बनवलेल्या आहेत. त्या टेस्टनुसार आपण ते सोडवणार आहे. तर या टेस्ट तुम्हाला कुठे अवेलेबल आहेत, तर त्यासाठी एक मी ब्लॉगस्पॉट बनवलेला आहे. तुम्हाला ब्राउझरमध्ये फक्त वैभवआंबेकर.blogspot.com टाकायचं आहे, जेणेकरून एक असं पेज ओपन होईल. तुम्ही जर मोबाईलला ओपन करत असाल तर इथं व्ह्यू वेब व्हर्जन येईल. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे दोन सिम्बॉल दिसतील, MMV आणि DLM. आता या MMVमध्ये त्या ऑनलाईन क्वेश्चन जे आहेत त्याचे टेस्ट तयार केलेले आहेत. डिझेल मेकॅनिकचं पण तसंच आहे. आपण आता MMVचं बघणार आहोत. जर आपण याला क्लिक केलं तर दुसरं एक पेज ओपन होतं आहे. MMV ट्रेड ऑनलाईन टेस्ट इयर फर्स्ट आणि खाली सेकंड इयर आहे. तर फर्स्ट इयरला एकूण 14 मॉड्यूल्स आहेत. त्याच्यावरचे आपण टेस्ट तयार केलेले आहेत. प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि टेस्ट पण आहे. प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ते परीक्षेप्रमाणे नाही आहे, प्रॅक्टिससाठी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर आहे का नाही हे दर्शवलं जातं आहे. टेस्टमध्ये तसं नाही आहे. टेस्ट तुम्ही सबमिट केल्यानंतरच तुम्हाला तुमचा स्कोअर समजतो आहे. तर बघूया आपण या पहिल्या मॉड्यूलची फक्त प्रॅक्टिस टेस्ट आहे. करूया ओपन. आता इथं एंट्री युअर नेम अँड ITI नेम, तुमचं ITIचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून टेस्ट कुणी कुणी सोडवली हे लक्षात येईल. स्टार्टला क्लिक करायचं आहे. हा पहिला प्रश्न आलेला आहे. आता ही जी टेस्ट आहे ती एकूण 54 प्रश्नांची आहे. 54 प्रश्नांचा व्हिडिओ फार मोठा होईल. त्यासाठी आपण काय करूया, 25-25चे 2 व्हिडिओ करूया, जेणेकरून तुम्हाला बघायला पण अडचण वाटणार नाही आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ मेकॅनिकल हॅझर्ड इन वर्कशॉप. खाली प्रकार दिलेले आहेत अपघाताचे. थोडक्यात त्याच्यामध्ये कुठला प्रकार असा आहे की तो मेकॅनिकल हॅझर्डमध्ये मोडला जातो आहे. मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक, हॅझर्ड म्हणजे धोका. वर्कशॉपमध्ये खालीलपैकी कोणता धोका हा यांत्रिक धोका म्हणून संबोधला जातो आहे. आता ऑप्शन्स काय काय बघूया. सिकनेस, हा सिकनेस म्हणजे आजारीपणा, रोग किंवा आजार. सॉरी. तर ह्याचा काही मेकॅनिकल हॅझर्डशी संबंध नाही, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. करंट लिकेज हा इलेक्ट्रिकल हॅझर्ड आहे, इलेक्ट्रिकल धोका आहे. अनगार्डेड मशिनरी, अनगार्डेड मशिनरी म्हणजे एखादं मशीन गोल फिरते त्याला गार्ड नाही आहे. कॉम्प्रेसर आहे उदाहरणार्थ. कॉम्प्रेसरची मोटर गोल फिरत असती, हवा आत ढकलत असती. फॅन गार होण्यासाठी जो दिलेला आहे, बेल्टनं जी फिरवली जाते पुली, मोटरकडून मोटरला एक पुली आहे, कॉम्प्रेसरला एक पुली आहे. तर त्याला फॅनसारखा आकार दिलेला असतो, जेणेकरून मोटरवर गार हवा फेकली जावी. तर त्याला जर गार्ड नसेल तर आतमध्ये तुमचे कपडे किंवा केस जाऊन ॲक्सिडेंट घडू शकतो. म्हणजे ह्याचं हे उत्तर असणार आहे. क्लिक करूया. आपण अजून पुढचा ऑप्शन बघितलेला नाही आहे आपण. आता पुढचा ऑप्शन आहे रॉंग लेआउट ऑफ मशिनरी. हे मेकॅनिकल हॅझर्ड होऊ शकत नाही आहे, डिझायनिंगचा आहे.
मॅनपॉवरकडून ती चूक झालेली आहे डिझायनिंग करताना. त्यामुळे तुमचं जे उत्तर आहे अनगार्डेड मशिनरी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आलेला आहे, विच टाईप ऑफ वर्कशॉप इक्विपमेंट, कुठल्या प्रकारचं वर्कशॉपमधलं इक्विपमेंट आहे यूज्ड टू डिलिव्हर, त्याचा वापर केला जातोय काय देण्यासाठी, द एअर प्रेशर टू हायड्रॉलिक हॉइस्ट. हायड्रॉलिक हॉइस्ट जो आहे त्याला एअर प्रेशर देण्यासाठी कुठल्या उपकरणाचा वापर केला जातोय. आता हायड्रॉलिक हॉइस्ट म्हणजे तुम्ही गाडी उचलताना बघितलेलं आहे, व गाडी वॉशिंग करताना वर उचलली जाते, मध्ये एक पिलर असतो, त्या पिलरवर गाडी उचलली जाते, त्याला आपण हायड्रॉलिक हॉइस्ट म्हणतोय. म्हणजे ऑइलच्या दाबावर तो उचलला जातोय म्हणून त्याला आपण हायड्रॉलिक हॉइस्ट म्हणतोय. त्याला एअर प्रेशर द्यायचं काम कोण करते, जीप क्रेन, क्रेनचा काही संबंध नाही आहे. कॉम्प्रेसरचा उपयोग कशासाठी केला जातो, वातावरणातली हवा घेऊन आपण कॉम्प्रेसरमध्ये साठवतोय. कॉम्प्रेसर एक टँक असतो, त्या टँकमध्ये आपण ती हवा साठवतोय, दाबयुक्त हवा म्हणजे कॉम्प्रेस्ड एअर. आता ही हवा आपण कशासाठी वापरतोय, गाडीच्या टायरमध्ये ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी वापरतोय, पार्ट्स क्लीन करण्यासाठी वापरतोय. हायड्रॉलिक हॉइस्टला प्रेशर देण्यासाठी पण आपण हीच हवा वापरतोय. म्हणजे याचं उत्तर कॉम्प्रेसर हे बरोबर आहे. आपण पुढचे ऑप्शन बाजून बघितलेले नाही आहेत, ते पहिल्यांदा बघून घेऊया, मग आपण हे उत्तर कन्फर्म करूया. आता इथं व्हॅक्यूम पंपाचं काम काय आहे, व्हॅक्यूम करायचं आहे, निर्वात हवेला काढून टाकायचं आहे, त्याचा काही इथं संबंध नाही आहे. हायड्रॉलिक पंपाचं काम काय आहे, हायड्रॉलिक पंप हा ऑइलला दाबायचं काम करतोय, ऑइलचं प्रेशर वाढवण्याचं काम करतोय, ते पण आपल्याला नको आहे, म्हणजेच कॉम्प्रेसर हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न एक डायग्राम दाखवलेली आहे, व्हॉट इज द नेम ऑफ रिस्क सिम्बॉल. हा एक सिम्बॉल आहे रिस्कचा. ह्या सिम्बॉलचा अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन दिलेत खाली, बघूया आपण. आता हा सिम्बॉल बघा पहिल्यांदा. हा सिम्बॉल तुम्हाला काय दाखवतोय, तर आगीच्या फ्लेम्स दाखवतोय, आगीच्या फ्लेम्स दाखवतोय. आता ऑप्शन्स काय काय बघूया. रिस्क ऑफ विंड, वाऱ्याचा धोका, हा सिम्बॉल वाऱ्याचा नाही आहे. रिस्क ऑफ फायर, आगीचा धोका. आता हा सिम्बॉल आहे आगीचा, त्यामुळे हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचे ऑप्शन्स बघूया. रिस्क ऑफ स्लिपेज, घसरायचं सिम्बॉल, हा पण नाही आहे. रिस्क ऑफ हॅझर्ड, हा पण नाही आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच टाईप ऑफ पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट यूज्ड टू प्रोटेक्ट आय. आता विच टाईप ऑफ म्हणजे अशा कोणतं आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, असं कुठलं उपकरण आहे जे पर्सनल म्हणजे स्वतःला आपल्या प्रोटेक्ट करतंय. कुठल्या भागाला, यूज्ड टू प्रोटेक्ट आय, आईजना प्रोटेक्ट करायसाठी कुठलं उपकरण आहे. आता इथं तुम्हाला पर्सनल प्रोटेक्ट इक्विपमेंट म्हणजेच PPE या शब्दाचा वापर तुम्ही केलेला आहे कोरोना कालावधीमध्ये. PPE किट ह्याचा तुमचा वापर भरपूर झालेला आहे, तुमच्या कानावर भरपूर पडलेला आहे PPE किट. तर हे PPE किट म्हणजे काय आहे, तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह, आपल्या स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी जे किट आहे त्या किटला आपण PPE म्हणतोय. आणि हेच आपल्याकडे पण आहे, वर्कशॉपला पण आहे, मेडिकलमध्ये पण आहे. तर आता इथं आईच्या प्रोटेक्टसाठी काय असतं त्या किटमधलं, मास्क तोंडाला येतो, ग्लोव्ज हाताला येतात, गॉगल्स आईससाठी येतात. हे उत्तराचं बरोबर आहे.
कॅप डोक्यासाठी येते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. विच टाईप ऑफ प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यूज टू प्रोटेक्ट हेड. हेडला डोक्याला प्रोटेक्ट कोण करते? तर आता इथं हेल्मेट हे उत्तर त्याचं बरोबर आहे. बूट डोक्याला आपण घालू शकत नाही, मास्क डोक्यात घालू शकत नाही, ॲप्रन डोक्यात घालू शकत नाही आहे. पुढचा प्रश्न आहे. विच पार्ट ऑफ ह्युमन बॉडी, मानवी शरीराचा कुठला भाग आहे, नीड टू प्रोटेक्ट इन हाय नॉईज लेवल ॲट वर्क प्लेस. ज्या ठिकाणी जास्त आवाज आहे त्या ठिकाणी आपण आपल्या कुठल्या पार्टला जपलं पाहिजे, आपल्या शरीराच्या कुठल्या भागाला आपण जपलं पाहिजे. तुम्ही आता बघितलं असेल आवाजाचं इथं दिलेलं आहे. आवाज जास्त येतोय म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, कान झाकायला पाहिजेत. डोकं झाकून उपयोग नाही आहे, नाक झाकून उपयोग नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे इयर. कानाचं तुम्हाला संरक्षण करायला पाहिजे. तुम्ही आता बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पिक्चरमध्ये बंदुकीतून फायरिंग करायचं रेंज दाखवलेली असते. तेव्हा जिथं फायरिंग करणारा माणूस आहे तो एक इयर गार्ड घालतो, म्हणजे हेडफोनसारखा दिसणारा इक्विपमेंट घालतो, जेणेकरून बाहेरचा मोठा आवाज आहे तो त्याच्या कानापर्यंत पोचवू शकणार नाही आहे. तर माझं उत्तर इयर आहे. पुढचा प्रश्न आहे. नेट थोडंसं स्लो दिसतंय. आता आपण हे जे प्रश्न बघतोय सर्व वर्कशॉप सेफ्टी प्रॅक्टिसबद्दलचे आहेत. वर्कशॉपमध्ये आपण वावरत असताना कुठल्या कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही आहे, आपल्याला इजा होणार नाही आहे. पुढचा प्रश्न आलेला आहे, त्याच पद्धतीनं आहे प्रश्न. विच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट प्रोटेक्ट द डस्ट. डस्टपासून कुठले इक्विपमेंट आपल्याला प्रोटेक्ट करते? आता ही डस्ट कुठं जाते? आपल्या नाकातोंडात जाते. डस्ट आहे ही नाकात किंवा तोंडात जाते. त्यासाठी काय पाहिजे आपल्याला? तर मास्क पाहिजे. हे त्याचं उत्तर बरोबर आहे. इथं ग्लोवचा काही संबंध नाही, ग्लोव्ज आपण हाताला चढवतोय. फेस शिल्ड म्हणजे पूर्ण चेहऱ्याचा मुखवटा, त्याचीही आपल्याला गरज नाही आहे. ॲप्रॉनचीही गरज नाही आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा. विच इज एक्सप्लोजिव्ह हॅझर्ड. आता एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोट, हॅझर्ड म्हणजे धोका. स्फोट होण्याचा धोका कशापासून आहे खालीलपैकी? आता ऑप्शन्स बघूया. मेकॅनिकल हॅझर्ड, काही संबंध नाही, मेकॅनिकल हॅझर्डमध्ये स्फोट होणार नाही आहे. फिजिकल हॅझर्ड, फिजिकल हॅझर्डमध्ये पण स्फोट होणार नाही, तुम्हाला दुखापत होणार आहे. बायोलॉजिकल हॅझर्ड, बायोलॉजिकल हॅझर्ड म्हणजे जैविक कचरा, दवाखान्यातून जे ऑपरेशन केल्यानंतर मानवी अंग टाकले जातात त्याला आपण बायोलॉजिकल हॅझर्ड म्हणतो. यातून पण स्फोट होणार नाही आहे. तर स्फोट होणार आहे केमिकल हॅझर्ड म्हणणं. रासायनिक कचरा जो आहे धोकादायक, त्याच्यामध्ये दुसरं एखादं केमिकल मिक्स झालं तर स्फोट व्हायचा धोका आहे. म्हणून ह्याचं हे उत्तर आहे केमिकल हॅझर्ड, त्याच्यापासून स्फोट होऊ शकतोय. पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा.
which is to be checked before use of tool. एखादं टूल तुम्ही वापरताय, टूल्स म्हणजे हत्यार, साधन, तर ते टूल्स वापरण्यापूर्वी तुम्हाला काय चेक करायला पाहिजे? मॅन्युफॅक्चरर नेम काही संबंध नाही आहे. तुम्ही आता एखादा स्पॅनर घेतलाय, तो कुठल्या कंपनीने बनवला आहे त्याचा काहीच संबंध नाही आहे. XYZ कंपनीचा असेल, दुसरा BYZ कंपनीचा असेल, काम तेच करणार आहे तो, त्यामुळे मॅन्युफॅक्चररचा इथं काही संबंध नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंग इयर काही संबंध नाही आहे. आपल्या टूल्सना एक्सपायरी डेट नसते. टूल्स डॅमेज ऑर वॉर्न, टूल्स आहे ते डॅमेज झाले किंवा झिजलेलं आहे ह्याचा आपल्याला विचार करायला लागेल. एखादा पाना तुटलेला आहे, तोच पाना तुम्ही लावताय, पाना म्हणजे स्पॅनर, तर तुम्हाला दुखापत होऊ शकणार आहे, ॲक्सिडेंट होऊ शकतोय. म्हणजे हे जो उत्तर असणार आहे. पुढचा ऑप्शन आहे टूल मटेरियल नेम, ह्याचा पण काही संबंध नाही आहे. टूल मटेरियलचा आपल्याला एवढा उपयोग नाही आहे, कारण आता स्पॅनर म्हणलं तर स्पॅनर काय मातीचा येणार नाही आहे, लाकडाचा येणार नाही आहे, मेटलचाच येणार आहे. मग ते दुसऱ्या कुठल्या मेटलमध्ये असेल किंवा त्यात कार्बन कंपोजिशन कमी जास्त असेल तर आपल्याला त्याचा फरक पडत नाही आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे टूल्स डॅमेज ऑर वॉर्न. म्हणजे टूल्स एखादं डॅमेज असेल, झिजलेलं असेल तर ते आपल्याला चेक करायला पाहिजे वापरण्यापूर्वी. हातात घेतलं की ते बघायला पाहिजे की टूल्स आपलं व्यवस्थित आहे का. 10वा प्रश्न आहे विच टाईप ऑफ ऑइल यूज्ड इन द लिफ्ट्स अँड क्रेन. क्रेन आणि लिफ्ट्स मध्ये कुठल्या प्रकारचं ऑइल वापरलं जाते? आता हे शक्यतो करून लिफ्टिंग आहेत, इक्विपमेंट्स आहेत, लिफ्ट्स अँड क्रेन. ऑप्शन्स काय काय आहेत बघूया. हायड्रोलिक ऑइल असू शकतं हे, अजून आपण पुढचे ऑप्शन बघितलेले नाही आहेत. ग्राउंडनट ऑइल म्हणजे शेंगदाणे तेल, हे आपण घरात वापरतोय. जिंजर तेल, याचा पण काही संबंध नाही आहे. कोकोनट ऑइल, खोबरेल तेल, हे पण आपण स्वयंपाकाला वापरतोय किंवा डोक्याला लावायला वापरतोय. हे तिन्ही ऑइल आपण घरात वापरतोय, लिफ्ट किंवा क्रेनमध्ये वापरत नाही आहे. तर हे कुठलं वापरतोय? हायड्रोलिक ऑइल. पुढचा प्रश्न आहे विच टाईप ऑफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. कुठल्या प्रकारचं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे PPE किट रिकमेंडेड फॉर यूज, रिकमेंडेशन केलेलं आहे टू हँडल लोड अँड रफ सरफेस अँड जॅग्ड एजेस. रफ सरफेस म्हणजे तुमचा जो सरफेस आहे तो रफ आहे. जॅग्ड एजेस म्हणजे धारदार एजेस आहेत. या ठिकाणी तुम्ही कुठलं वापरायचं आहे बघूया. आता रबर ग्लोव्ज वापरले तर काय होतील? त्या धारदार एजनं रबर कट होईल. पेपर ग्लोव्जनं काय होईल? का फाटलं जाईल पेपर ग्लोव्ज. लेदर ग्लोव्ज, हे उत्तर बरोबर आहे. पुढचं आहे पॉलिथिन गेज आपलं ग्लोव्ज, हे पण उत्तर बरोबर नाही आहे. लेदर एज का वापरायचे आहेत? तर ते सहजासहजी कट होत नाही. जरी तुम्ही धारदार वस्तू जरी त्यांना उचलल्या तरी पण लेदर ग्लोव्ज हे कट होत नाही, तुमच्या हाताला त्यानं दुखापत होणार नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच टाईप ऑफ ग्लोव्ज यूज्ड टू अवॉइड कट्स अँड ॲब्रेशन ड्युरिंग मटेरियल हँडलिंग. मगासारखाच प्रश्न आहे, मगाचाच प्रश्न आहे. तुमच्या हाताला कट पडू नये किंवा जे घासलं जाणारं मटेरियल आहे तसलं मटेरियल हँडलिंग करताना कुठल्या प्रकारचे ग्लोव्ज वापरायचे आहेत? ॲब्रेशन
मटेरियल म्हणजे घासकाम करणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे तुमच्या ग्राइंडरची व्हील्स असतील किंवा तशा प्रकारचं मटेरियल असेल ते उचलायचं आहे. आणि तुमच्या हाताला कट पण नाही झालं पाहिजे, त्यासाठी मगाशी सांगितलं लेदर ग्लोव्हचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, एक आकृती दाखवलेली आहे, प्रोहिबिशन साईन आहे. तर ते कुठल्या प्रकारचं साईन आहे? वन वे प्रोहिबिशन नाही आहे. डू नॉट एक्सटिंग्विश विथ वॉटर नाही आहे. आता वन वे म्हणजे हा रोडचा साईन आहे. वन वे त्यात बाण असतो. स्मोकिंग अँड नेक्ड फ्लेम्स प्रोहिबिटेड हे जो आन्सर आहे. इथं तुम्हाला सिगारेट किंवा बिडी आहे इथं पेटवलेली दिसते आणि त्याच्यावर तिरका बाण आहे. अवॉइड करायचं आहे हे. पुढचा ऑप्शन आहे पेडेस्ट्रियल प्रोहिबिशन म्हणजे चालत जायला बंदी. तर हे तिन्ही नाही आहेत, म्हणजे हेच उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, त्याच प्रकारे प्रश्न आहे, आकृतीत दाखवलेलं वॉर्निंग साईन जे आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द वॉर्निंग साईन? वॉर्निंग साईन जे दाखवलं आहे त्याचं नाव काय आहे? आता इथं काय दाखवलं आहे बघा, एक असा बाण दाखवला आहे वाकडा आळहून आलेला. आता हा सिम्बॉल जो आहे हा इलेक्ट्रिक शॉकचा आहे. वीज पडायची शक्यता आहे तिथं हा सिम्बॉल दिलेला असतो. किंवा सॉरी, लाईटचे मोठे मोठे टॉवर असतात लाईटचे, त्या ठिकाणी हे सिम्बॉल्स असतात. ऑप्शन्स बघूया. टॉक्झिक हॅझर्ड नाही आहे. रिस्क ऑफ फायर नाही आहे. रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक हे याचं बरोबर उत्तर आहे. लेझर बीम हे पण याचं उत्तर नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, आता इथे PPE किटमधले एक इक्विपमेंट दाखवलं, त्याचं नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ प्रोटेक्टिव्ह साईन? प्रोटेक्टिव्ह साईनचं नाव काय आहे? ज्या ठिकाणी तुम्ही ग्राइंडिंगवर काहीतरी घासत असता, बारीक तुकडे उडायची शक्यता आहे, त्या ठिकाणी अशा सिम्बॉलचा बोर्ड वापरलेला असतो, जेणेकरून तिथं तुम्ही गॉगल हा घातलाच पाहिजे. आता गॉगल कशासाठी आहे? तर तुमच्या आय प्रोटेक्शनसाठी आहे. याचं उत्तर काय असणार आहे? आय प्रोटेक्शन. हिअरिंग प्रोटेक्शन नाही आहे. हेड प्रोटेक्शन नाही आहे. रेस्पिरेटरी प्रोटेक्शन नाही आहे. रेस्पिरेटरी म्हणजे श्वासोश्वास. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ वॉर्निंग साईन? त्याच प्रकारे आहे हा. हे जे वॉर्निंग साईन दाखवलं आहे त्याचं नाव काय आहे? आता इथं रिस्क ऑफ फायर आहे का? नाही आहे. फ्राजिल रूफ आहे का? फ्राजिल रूफ म्हणजे नाजूक छत, ह्याचा काही संबंध नाही आहे. फोर्कलिफ्ट आहे का? नाही आहे. तर ह्याचं आहे उत्तर टॉक्झिक हॅझर्ड. हॅझर्ड आहे जिथं मानवी जीवाला धोका होऊ शकतोय, त्याचं उत्तर आहे टॉक्झिक हॅझर्ड. विषारी पदार्थ इथं असण्याची शक्यता आहे, तिथं तुम्हाला PPE किट घालूनच जावं लागणार आहे. आता एक सेफ्टी साईन आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द सेफ्टी साईन? आता या सिम्बॉलमध्ये तुम्हाला काय दिसते की एक माणूस चालत निघालेला आहे आणि त्याच्यावर लाल कलरने तिरकी खाट मारलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला चालत जायला अलाउड नाही आहे. म्हणजेच पहिलाच ऑप्शन आहे पेडेस्ट्रियन्स प्रोहिबिटेड, चालत जायला मनाई आहे. आता इथं नो स्टोलिंग इन वर्क प्लेस आहे, नो ट्रेसपासिंग आहे, नो वॉकिंग इन द वर्कशॉप, हे पण त्याचं उत्तर नाही आहे. आता हे कुठं असतं? जे शक्यतो करून जिथं गाड्या हाय स्पीडने जात असतात, जिथून वरनं काहीतरी पडायचा धोका असतो, अशा ठिकाणी हा सिम्बॉल दिलेला असतो. आता पुढचा प्रश्न आहे,
व्हॉट इज द नेम ऑफ सेफ्टी साईन. हे जे सेफ्टी साईन दाखवलंय तुझं काय म्हणायचं याला नेमकं. आता इथे सेफ्टी साईन काय आहे तर हेल्मेट घातलंय, डोक्यावर हेल्मेट घातलेलं आहे म्हणजेच हेडचं प्रोटेक्शन आहे. ऑप्शन्स बघा काय आहेत. विअर हेड प्रोटेक्शन हे जो सॉरी उत्तर बरोबर आहे. ओनरी कंस्ट्रक्शन वर्कर्स अलाउड काही संबंध नाही आहे. सन कॅप मस्ट बी वॉर्न नाही आहे. प्रोटेक्ट हेड फ्रॉम रेन ह्यात आपण आपल्याला हे येत नाही आहे. प्रोटेक्ट हेड फ्रॉम रेन पावसापासून संरक्षण. आता हे सेफ्टी साईनमध्ये मोडलं जात नाही आहे. सन कॅप मस्ट बी वॉर्न वॉर्निंग आहेत. सेफ्टी साईन काय आहे की तुम्हाला हेल्मेट घालायलाच पाहिजे. हेल्मेट का घालायला पाहिजे तर तुमच्या हेड प्रोटेक्शनसाठी ते घातलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ मॅन्डेटरी साईन. कंपल्सरी साईन आहे हे. कंपल्सरी ते तुम्हाला फॉलो करायचं आहे, ओबे करायचं आहे. काय दाखवलं आहे. पाणी पडताना दाखवले एका कॉकमधून आणि खाली हात दाखवलेत. कोरोना कालावधीत तुम्ही हे बऱ्याचदा बघितले. हात वारंवार धुवा असं सांगितलेलं आहे. तर हे साईन जिथं असेल तिथे तुम्हाला तुमचे हात वॉश करायचेत, जेणेकरून तुम्ही ज्या एरियातून आला असाल तिथं तुमच्या हाताला काहीतरी केमिकल लागायची शक्यता आहे, हात घाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथून आल्यानंतर बाहेर पडताना तिथं हात वॉश करायचा सिम्बॉल दिलेला असतो, किंवा कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर तिथं हात वॉश करायचा सिम्बॉल असतो. ऑप्शन्स बघूया. ड्रिंकिंग वॉटर नाही आहे. वॉश हँड बरोबर आहे. कॅन्टीन झोनचा काही संबंध नाही आहे. सेव्ह वॉटरचा काही संबंध नाही आहे. पुढचा प्रश्न आहे विच इक्विपमेंट इज टू सपोर्ट अंडर लिफ्टिंग व्हेकल बिफोर वर्किंग अंडर इट. असं कुठलं इक्विपमेंट आहे की जे सपोर्ट करतंय कशाला, वाहनवर उचलल्यानंतर त्याला सपोर्ट करतंय, जेणेकरून तुम्ही त्याच्याखाली काम करू शकणार आहे. आता इथं स्लिंग चेन नाही आहे. हायड्रोलिक जॅकनं आपण उचलणार आहे. स्टँड हे उत्तर त्याचं आहे. लिफ्टिंग क्रेन हे पण उत्तर नाही आहे. हे जी दोन उत्तर आहेत ते आपण उचलण्यासाठी वापरणार आहे. लिफ्टिंग क्रेन आणि हायड्रोलिक जॅक हे कशासाठी वापरणार आहे, उचलण्यासाठी. एकदा आपण गाडीवर उचलली की चुकून ते निष्ठू नाही आहे, ज्या काही तो निष्ठू नाही आहे. त्यासाठी आपण काय करतोय, खाली स्टँड लावतोय, हॉर्सेस लावतोय, जेणेकरून जरी जॅक निसटला तरी तुम्हाला अपघात होऊ नये. गाडीच्या खाली काम करत असताना आपल्या अंगावर गाडी पडू नये यासाठी आपण ते स्टँड लावतोय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हे कंप्लीट मॉड्यूल आहे हे सेफ्टीवरच आहे. वर्कशॉप सेफ्टी त्याच्यावरच दिलेलं आहे. नेट थोडंसं स्लो आहे त्यामुळे पुढचा प्रश्न यायला उशीर लागतोय. आपण बाकीचे टॅब बंद करून टाकूया. पुढचा प्रश्न आलेला आहे विच ऑइल इज हार्मफुल. विच ऑइल इज हार्मफुल टू एन्व्हायरमेंटल. एन्व्हायरमेंटला कुठलं ऑइल आहे ते हानिकारक आहे. हायड्रोलिक ऑइल नाही आहे. यूज्ड इंजिन ऑइल हे खराब ऑइल आहे, हे तुमच्या एन्व्हायरमेंटला हानिकारक आहे. हे जो उत्तर आहे. सीड्स नट्स ऑइल नाही आहे. इंजिन ऑइल पण नाही आहे. यूज्ड इंजिन ऑइल आहे, हे हार्मफुल आहे वातावरणासाठी. पुढचा प्रश्न आहे विच एरिया इज रिस्ट्रिक्टेड टू स्मोकिंग.
स्मोकिंगसाठी कुठला एरिया रिस्ट्रिक्टेड केलेला आहे धूम्रपान करण्यासाठी? ऑप्शन्स काय काय बघूया. कॉर्पोरेट एरिया, काही संबंध नाही आहे, कॉर्पोरेट एरियामध्ये काही होत नाही आहे. ग्राम मार्केट एरिया, तिथं पण काही संबंध नाही आहे. फ्युएल रिफिलिंग एरिया, जिथं फ्युएलचं रिफिलिंग चालतं सॉरी, त्या ठिकाणी फ्युएलमधून गॅसेस बाहेर पडत असतात आणि ते ज्वलनशील असतात. त्या ठिकाणी आपल्याला उघडी फ्लेम घेऊन जाऊ शकत नाही आहे, म्हणजे स्मोकिंग पण तिथं रिस्ट्रिक्टेड आहे. तसंच ज्या ठिकाणी आपण बॅटरी चार्जिंग करतो त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस बाहेर पडत असतो, तिथं पण तुम्हाला ओपन फ्लेम अलाउड नाही आहे, कारण तिथं स्फोट होण्याची शक्यता असतो, आग लगेच पकडण्याची शक्यता असतो. चौथा ऑप्शन आहे वॉटर फिलिंग एरिया, इथं काही फरक पडणार नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ सेफ्टी इन्व्हॉल्व्स वेअरिंग सेफ्टी शूज अँड गॉगल इन वर्कशॉप? विच टाइप ऑफ सेफ्टी इन्व्हॉल्व्स, कुठल्या प्रकारची सेफ्टी आहे की जे समावेश करून घेते कशाचा? तर सेफ्टी शूज आणि गॉगल, सेफ्टी शूज आणि गॉगल यांचा वापर करण्यासाठी वर्कशॉपमध्ये. तर आता हे जे आहेत ते पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत. शूज, गॉगल ही कशासाठी आहेत? स्वतःसाठी आहेत. तुम्ही बूट घातला म्हणून दुसऱ्याचा पाय वाचणार आहे असं काय होत नाही आहे, किंवा तुम्ही गॉगल घातलेत म्हणून दुसऱ्याच्या आईजनं इजा होणार नाही आहे असं काय नाही आहे. त्यामुळे हे तुमचे स्वतःचे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहेत. ऑप्शन्स बघूया. जनरल सेफ्टी, सर्वसामान्य सुरक्षेमध्ये हे येत नाही आहे. जनरल आणि मशीन सेफ्टी, मशीन सेफ्टीमध्ये पण येत नाही आहे. हे येतं आहे कशामध्ये? पर्सनल सेफ्टीमध्ये. पुढचा प्रश्न आहे, विच इज कॉज ऑफ लिफ्टिंग इक्विपमेंट फेल्युअर? उचलण्याची जी इक्विपमेंट्स आहेत ती फेल्युअर व्हायचं कारण काय आहे? आता आपण मगाशी बघितलं लिफ्टिंग इक्विपमेंट आहेत ते हायड्रॉलिकवर काम करतात. मग ती केव्हा होणार आहेत फेल्युअर? त्यांचं ऑइल लिकेज झाल्यानंतर ही इक्विपमेंट फेल होणार आहेत. मग आपण बघूया ऑप्शन्स काय काय आहेत. ऑइल चेंज, संबंध नाही आहे. ऑइल सील लीक हे याचं उत्तर असणार आहे. पुढचे ऑप्शन्स अजून आपण बघितलेले नाही आहेत. चेक ऑइल लेवल चेक करायला सांगतात. अंडरलोड, कमी लोड हे पण याचं उत्तर नाही आहे. त्यामुळे ऑइल सील लिकेज हे याचं उत्तर आहे. पुढचा 25वा प्रश्न आहे, विच इक्विपमेंट इज यूज्ड टू इन व्हेकल सर्व्हिस स्टेशन टू लिफ्ट व्हेकल फॉर वॉटर वॉश? सर्व्हिस स्टेशनमध्ये गाडीला वॉटर वॉश करायसाठी कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट वापरतात? आता गाडीला वॉश करायचं आहे साठी उचलायचं आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण गाडीवर लिफ्ट करायची आहे, जेणेकरून गाडीच्या खालच्या भागात जी काही माती चिखल साठलेला असेल तो तुम्हाला वॉश करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण गाडीवर उचलली गेली पाहिजे. आता ऑप्शन्स काय काय बघूया. स्क्रू जॅक हे असणार नाही आहे, कारण ह्यानं काय आपण अख्खी गाडी वर उचलू शकत नाही आहे. स्टँड नाही आहे. क्रेनना पण गाडीवर उचलत नाही आहे. तर हॉइस्ट हे याचं उत्तर बरोबर आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न बघतोय, कारण 54 प्रश्नाचा जर व्हिडिओ करायला गेलो तर फार मोठा होईल. तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसा वाटतोय ते तुमच्या शिक्षकांना सांगा, जेणेकरून तुमच्या शिक्षकांच्याकडून मला त्याचा रिप्लाय भेटेल. तसेच माझा जो चॅनल आहे यूट्यूब वैभव आंबेकर ह्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.